पुढची 10-12 वर्ष त्याने ही तपश्चर्या चालू ठेवली. गायनेकोलॉजीमधला कुठलाही रोग समोर आला तर तो गर्भाशय मुखाच्या पेशीची स्लाइड करून अभ्यासू लागला, काटेकोर नोंदी ठेवू लागला. गर्भाशयाच्या कॅन्सरच्या बाबतीत त्याला लक्षात आलं की गर्भाशयाच्या मुखाच्या पेशी चांगल्याच बदललेल्या असतात. याचा अर्थ नुसत्या पेशींच्या अभ्यासावरून कॅन्सरचं निदान करणं शक्य होतं. त्याला अतिशय आनंद झाला. आपल्याला कॅन्सरच्या निदानाची एक नवीन पद्धत सापडली आहे असं वाटून त्यानं पुन्हा डॉक्टरांच्या सभेमध्ये आपला प्रबंध सादर केला. पुन्हा त्याच्या वाटेला उपेक्षा झाली. डॉक्टर म्हणाले, अहो, कॅन्सरचं निदान करायचं तर आम्ही थेट बायोप्सी करून 100% खात्री करून घेऊ ना, त्याऐवजी असली ही बिनखात्रीची तपासणी कशाला. पुन्हा पॅपच्या वाट्याला एकाकीपण आलं. पण त्यानं चिकाटी सोडली नाही. 1928 ते 1950 अशी तब्बल 22 वर्ष त्यांनी पुन्हा खर्ची घातली. त्या सर्व काळात तो आठवडाभर त्याच्या पोटापाण्याचा उद्योग करे, व्यवसाय करे आणि शनिवार रविवार तो आपल्या प्रयोगशाळेत शिरे.